हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम सणाचा पन्हाळगडावर आज भक्तिपूर्ण आणि भावनिक वातावरणात समारोप झाला. 10 दिवस चाललेल्या या सणात नगारा, ताशांचा गजर तसेच प्रसाद वाटपाने संपूर्ण गड परिसर भक्तिभावाने भारावून गेला. गडावरील नाला, हैदरपंजा, बारा इमाम येथील गवंडी पंजा, कासे पंजा, आगा पंजा तसेच बाजीप्रभू पुतळा परिसरातील कांबळे पंजा, भोसले पंजा, मोकाशी पंजा यासह पावनगड, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, आपटी, रविवार पेठ, नेबापूर आणि रामापूर येथील सर्व पंजे आज दुपारी पन्हाळगडावर एकत्र आले. गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेला मोहरम उत्सव आज अत्यंत भक्तिपूर्ण आणि शोकमय वातावरणात संपन्न झाला. गुरुवारी रात्री मुख्य खत्तल रात्र पार पडली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी हैदर मशीद येथे 2:30 वाजता मोहर, बारा इमाम दर्गा मशीद येथे 4:45 मोहर दफन विधी पार पडला. पन्हाळा येथील हजरत पीर शहाबुद्दीन दर्ग्यात बांधाऱ्यातील महत्त्वाचा शेवटचा मोहर दफन विधी संध्याकाळी 6:15 साधोबा तलाव दर्गा मशीद येथे पार पडला. विसर्जनावेळी पंजाचं साहित्य घेऊन भाविक संबंधित मशिदीकडे जात असताना अलविदा या शहा ये शाहिदा या भावनिक नोह्याचं पठण करण्यात आलं. इमाम हुसेन यांच्या शहादतीच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे पाणावले आणि मोहरम सणाचा समारोप अत्यंत भावनिक वातावरणात झाला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यामुळे उत्सव शांततेत पार पडला. रविवारी संध्याकाळी जियारत विधी होणार असल्याची माहिती दर्गा ट्रस्टी अब्दुल सत्तार मुजावर, जमीर मुजावर आणि सद्दाम मुजावर यांनी दिली. यावेळी परिसरातील हिंदू आणि मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे पन्हाळगडावर पुन्हा एकदा एकतेचा आणि श्रद्धेचा सुंदर संदेश उमटला. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शहाबाज मुजावर.